कोणी एखाद्याने बोललं पाहिजे। दुसरी गोष्ट, या ठिकाणी राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात, पण त्याला काहीतरी खरोखरच बेस पाहिजे। आज वामन भाऊनी आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत, त्यांनी हे मनापासून काम केलेलं आहे। त्यांच्यावर अनेक प्रकारे तुमचेच बांधव आहेत, तिथे अनेक जण इच्छुक आहेत। आज त्यांचा दबाव असताना त्यांचा वाईटपणा घेऊन त्यांनी फक्त ओबीसी आणि ओबीसी साठीच काम करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी केलेलं आहे की त्यांना पैसे देणं तर दूरच राहो, मला असं वाटतं त्यांच्या खिशातून 5,000 रुपये नक्की या ठिकाणी गेलेले असतात। त्याच्यामुळे कृपया कोणी एखादा काम करतोय म्हणून त्याला काहीतरी दिलंय असं जे काही तुम्ही फॉर्म्युला जो कोणी तयार करत असेल तर तो चुकीचा आहे, कारण त्यांना आता त्याच्याशिवाय दुसरं बोलण्यात काहीच नाहीये। खरं तर किती बोललं तरी खरी परिस्थिती काही झाकून राहत नसती, ते एक ना एक दिवस पुढे येत असतात। आता सध्या ओबीसी समाज जेवढा मनापासून पेटून उठलेला आहे, त्याच्यामुळे आज इथे कोणी उपस्थित राहिले किंवा उद्याच्या एखाद्या रॅलीमध्ये जरी उपस्थित झाले तरी म्हणतील यांना काहीतरी पैसे दिलेले दिसतात तेव्हाच म्हणून उभे राहिले, तसे बोलणारे खूप बोलत राहतील। माझ्या बाबतीतही खूप सगळे गैरसमज पसरू शकतात, तसं तर काहीच नाहीये। मी म्हणूनच एवढं ठोके छाती ठोकपणे त्यांच्याशी बोलत होतो सगळ्या पत्रकारांशी। माझं त्यांना आव्हान आहे सगळ्यांना, उमेदवाराला सुद्धा, किंवा तुम्ही उलट समोर पुढे या, तुमचं काय आहे ते सगळं जनतेला माहितीये, माझं काय आहे ते मी सुद्धा समोर मांडतो आणि जनतेला त्या ठिकाणी निर्णय घेऊ द्या। दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आज जर आपण प्रत्येक ओबीसी बांधव असेल, वंचित असतील, एससी एसटी असतील किंवा मराठा समाज पण असेल की ज्यांना असं वाटतं की आपल्या भागाचा परिपूर्ण विकास व्हायला पाहिजे, विकास जोच करू शकतो ज्याचं जळतं त्याला कळतं म्हणतात, की ज्याला त्यांनी या ड्रग सहन केलेले असतील त्याला त्याचं माहिती असतं की किती त्रास होतो। तुमच्यासारखा मी एक शेतकरी आहे, माझी 30-40 एकर जमीन आहे, मी खूप सगळे प्रयोग शेतीमध्ये केलेले आहेत। या वर्षी भरपूर पाऊस पडला, विहीर डबडं भरली, पाणी लागलं, आमच्याकडे पाणी उपळण्याला पाणी लागलं म्हणतात, अरे आता काय वर्षभर पाणी भरपूर राहील आपल्याकडे, म्हणून कधी ऊस लावायचा, कधी वेगवेगळे पिकं घ्यायचे, आणि डिसेंबर जानेवारी सुरू झाला की विहिरीने तळ दाटलाच म्हणून समजायचं, आणि आपले पिकं डोळ्यासमोर तिथं आपण जळताना बघितलेले आहे। अशीच सगळ्या शेतकऱ्याची अवस्था आहे। मी तरी समजा नोकरी करत होतो, मला दुसरा पर्याय होता, परंतु जे याच्यावरच आहेत ना तर त्यांचे खूप हालत खराब आहे, आणि इकडून रात्रंदिवस कष्ट करूनही तुम्ही पीक काढल्यानंतर त्याला शेतीमालाला भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी सगळ्या बाजूने अडचणीत येतो। आणि ही अडचण कोण समजून प्रभावीपणे मांडू शकतो, ज्या परिस्थितीमधून तो माणूस गेलेला आहे तोच मांडू शकतो असं मला वाटतं। म्हणूनच की सगळं वैभव उपभोगलेलं आहे, सगळ्या गोष्टी अधिकार उपभोगलेले आहेत। मी मगाशी सांगितलं तसं माझं पुढचंही भविष्य त्या ठिकाणी अगदी काय म्हणतो सेक्युअर झालेलं आहे, निश्चित झालेलं आहे। मला पुढची पण काही काळजी नाही मुलाबाळाची, म्हणूनच मी माझा संपूर्ण वेळ आणि माझ्या काही जे काही थोडंफार जे काही मी नोकरीमधून असेल काही आमचे बिझनेस पण आहे त्याच्यामधून 2 पैसे कमवले समाजासाठी खर्च करायचे याच उद्देशाने या ठिकाणी उतरलेलो आहे। वामन भाऊनी आणि सगळे सहकार्याने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे यंत्रणा मी कमी पडू देणार नाही, पण त्याचबरोबर हेही सांगेल की त्यांच्यासारखं आपल्याला पैसा वाटणं किंवा बाकीच्या गोष्टी करणं ते जमणार नाहीये, कारण त्यांना ते खुशा लग्न वासुदेव उलट तर म्हणे खरं बोलायचं का नाही बोलायचं मला माहिती नाही, पण जे ते काय करत असतील देत असतील त्याला मी विरोध करणार नाही। ज्याला समजा कोणाला काही करायचं असेल घ्यायचं असेल त्यांनी काय घ्यायचं तर घ्या, परंतु मतदान मात्र तुमच्या ओबीसीच्या उमेदवाराला करा असं या ठिकाणी मी मनापासून तुला आव्हान करतो। आणि मला खात्री आहे की श्रीगोंद्यामधून ज्या पहिल्याच बैठकीमध्ये असं वाटायला लागले आपल्याला की आपलं आता खूप दिवसाचं नातं आहे, आपण एकमेकाला खूप दिवसापासून ओळखतोय असं मलाही वाटतं आणि तुम्हालाही माझ्या 1 तासापूर्वी वाटत असेल, तर हा माणूस जरा आपल्याला वाटायला लागला आहे, हा काही फरका नाहीये। आणि हे आपलं नातं असंच पुढे आपल्याला घट्ट करत न्यायचंय। आपल्या ज्या काही समस्या असतील तर ते आपल्याला सोडवायच्या। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राष्ट्र भाऊ या ठिकाणी जो उपस्थित केलेला आहे मोबाईलचा, अगदी कोणालाही जरी विचारलं आताचाच हा फक्त पिरियड आहे त्यासाठी मी सगळ्यांना सांगतो, काल तर मी मोबाईल दुसऱ्याकडे दिला घराला कमी साहेब प्रोग्राम मध्ये आहेत एवढं तरी सांगा साहेब बोलतील, आणि त्या सगळ्या नंबरवर मी त्याच्यावर मोकळा झाल्यानंतर त्या ठिकाणी कॉल केला होता। आता मी पत्रकारांना तर असं सांगितलंय की जर मला ज्यांनी कॉल केला आणि मी 24 तासात त्याला रिटर्न कॉल नाही केला तर त्या माणसाने 5,000 रुपये माझ्याकडून घेऊन जायचे, कारण सगळ्यात बॅड इम्प्रेशन जे आहे ना पुढची कामं होतील किंवा नाही होतील, आपण कोणालाही कॉल लावला आणि त्यांनी कॉल काही अडचणी झाला आपल्याला वाटतं रे हा टाळतोय काय ना आपल्याला काय वाटतं रे आपण एवढं, आणि तुम्ही तर माझ्यासाठी आता कॉल करताय, तुमच्या याच्यामध्ये काहीच स्वार्थ नाही,
जे काही तुम्हाला सांगायचं असेल, बोलायचं असेल, सूचना करायच्या असतील, त्या सगळ्या माझ्या फायद्याच्या आहेत. त्याच्यामुळे असं काही होणारच नाही. परंतु आता मतदारसंघ आपला एवढा मोठा आहे, सगळीकडे फिरावं लागतंय आणि या ठिकाणी आता मला बरेच अगदी घरचे पण फोन आले, खूप महत्वाचं त्यांना बोलायचं असेल. पण मी जर ते दुसरा बोलत असताना मी जर बोललो ना, तर त्याच्यामध्ये एक बॅड इम्प्रेशन होतं. काय माणूस आहे, स्टेजवर बसला, एवढे लोक तर बोलतायत आणि तो दुसऱ्या फोनमध्ये बोलत घालतोय. हे दोन्हीकडून अडचण होते. त्याच्यातून एकच मार्ग आहे की ठीक आहे, तास 2 तासाने 3 तासाने जेव्हा कधी आपण फ्री होऊ, नाही वेळ मिळाला तर रात्री सकाळी त्या ठिकाणी त्याच्याशी संपर्क साधणं आणि त्याचं काय म्हणणं ते ऐकून घेणं, छोटे मोठे कामं असतील तर ते सर्व करणं खरंच हे केलं पाहिजे असं मला वाटतं. तुमच्या ज्या ज्या काही समस्या आहेत, ज्याचे काही प्रश्न आहेत, तर त्याला निश्चितच मी खरा उतरेल या ठिकाणी एवढी ग्वाही देतो आणि जय महाराष्ट्र.